मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्याबरोबर आहेत. काका, 2 दिवसापूर्वी परवा तुम्ही एक मुद्दा मांडला होता की 2 मुलांपेक्षा जास्त मुलं, 2 बायकांपेक्षा जास्त बायका असलेल्या कुणालाही, अगदी तुमचा रोग थेट मुस्लिम धर्मियांकडे होता, त्यांना लाभ देऊ नये लाडकी बहीण योजनेचा. त्यावरती संजय राऊत असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील यांनी टिप्पणी केलेली आहे, काय सांगाल? नाही, मला वाटतं जितेंद्र आव्हाड असं म्हणले की इतका मुस्लिम द्वेष कामाचा नाही. आमच्या मनात मुस्लिम द्वेष वगैरे असं काही नाही. मी लाडली बहीण या योजनेत जी त्रुटी सांगितली की डोमिसाईल सर्टिफिकेट काढलं, म्हणजे अट काढली, तर मुंबई परिसरात राहणारे शेकडो बांगलादेशी त्याचा फायदा घेतील, कारण त्यांच्याजवळ राशन कार्ड आहे. आता बांगलादेशी हे जर मुसलमान निघाले तर माझा मुसलमान द्वेष कसा? मी सांगितलं की ज्यांना एकपेक्षा अधिक पत्नी आहेत किंवा एकपेक्षा 2 मुलं अधिक आहेत. आता मुलं तर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजात होऊ शकतात, पण एकापेक्षा अधिक पत्नी करण्याचं चलन तर हे मुस्लिम समाजात जास्त. याच्यात मी ज्या मुस्लिमाला एक पत्नी त्याला मिळायला पाहिजे, मी कुठं काय म्हणलो त्याच्यात. पण जितेंद्र आव्हाड हे मुस्लिमाचे ठेकेदार असल्यासारखे का बोलतात? याचं कारण असं आहे की जितेंद्र आव्हाड ज्यांच्या मतावर निवडून येतात त्याला ते खुश करतात. मी असं म्हटलं उद्या की जितेंद्र आव्हाडाच्या मनात नसानसात, मनात आणि नसानसात हिंदू द्वेष भरला आहे, ते काय करणार आहेत? आणि त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणणं आहे की या देशाच्या सैन्यामध्ये हिंदू जास्त आहेत. स्वाभाविकपणे देशाच्या सीमारक्षणामध्ये जे बलिदान होतं ते हिंदूंचं होतं. या देशामध्ये अंतर्गत सुरक्षा म्हणजे पोलीस यंत्रणेत हिंदू जास्त आहेत. उद्या काही प्रसंग आला तर हिंदू जास्ती बळी पडतात. मी त्यापुढे जाऊन म्हणेल की हा देश बहुसंख्य हिंदूंचा आहे. मग या देशाच्या संसाधनावर, या देशाच्या शासकीय योजनेवर जर हिंदूचा जास्तीत जास्त अधिकार असावा, याचा आम्ही काय चूक बोलतो? आम्ही कुणाचा अधिकार नाकारत नाहीत, पण त्यागात बलिदानात जो हिंदू सगळ्यात पुढे असेल तर मग सवलतीत हिंदूला तेवढा अधिकार मिळाला पाहिजे. याच्यात कसला आला मुस्लिम द्वेष? एक काहीतरी एक चुकीची व्याख्या तयार करायची आणि एक नेरेटिव्ह सेट करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हे जितेंद्र आव्हाडनं बंद केलं पाहिजे. तुमचं ते माँ माली बाप तेली बेटा निकला सय्यद अली या वक्तव्यावरती संजय राऊतांनी टीका केली आहे. अरे म्हणजे माझ्यासारख्या एका छोट्या प्रवक्त्यावर सामन्यामधून एवढा लेख लिहावा याबद्दल मी सामन्याचे संपादक, कार्यकारी संपादकाचे आभार मानतो. आपल्या ग्रामीण भागात अशा खूप म्हणी आहेत, त्या योग्य आहेत अयोग्य आहेत हा विषय वेगळा आहे. प्रत्येक जातीचे वैशिष्ट्य दोष याच्यावर सुद्धा म्हणी तयार झाल्या. ती मी मन वापरली. कुण्याही समाजाचं मन दुखवावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. समजा कुणाचं मन दुखवलं असेल तर मी आपल्या माध्यमातून जाहीर माफी मागतो. ते एक यमक जुळवण्याचा प्रकार एक म्हणण्याचा, तो तेवढा त्या अर्थानेच त्याला पाहायला पाहिजे. त्याला काही फार गांभीर्यानं घ्यावं असं नाही, पण तरी कुणाच्या भावना दुखू शकतात, तर मी हृदयपूर्वक त्यांची माफी मागतो. मला या गोष्टीचं हसू आलं की संजय राऊतने हा विषय उचलावा. ज्या सामन्याच्या संपादकपदी एक महिला आहे आणि हा कार्यकारी संपादक त्याच्या सहकार्याच्या बायकोला किती गलिच्छ शब्दात शिव्या देत होता, याच्यावर कधी सामन्यात आलं आहे का? रोज सकाळी आपल्या ड्रेनेजचं झाकण उघडं ठेवून ऑन द रेकॉर्ड बोलतो. ते काय भाषा वापरतायत? त्याच्यावर कधी सामना बोलतो का? दुसऱ्या माझ्या नेत्याला सुपारीबाज नेता म्हणतात. संजय राऊतनं त्याच्या आयुष्यात सिद्ध करून द्यावं माझ्या नेत्यानं कुणाची सुपारी घेतली. मी तर नेहमी म्हणतो माझ्या नेत्याने 2 सुपाऱ्या घेतलेल्या आहेत, एक हिंदुत्वाच्या रक्षणाची आणि दुसऱ्या महाराष्ट्र धर्माची. दुसऱ्याला काही बोलायला संजय राऊतला परवानगी आहे, पण आम्ही कुठंतरी चुकून एखादी म्हण वापरली, ती वापरायला पाहिजे का तर नाही असं माझं मत आहे. मी त्याची क्षमासुद्धा मागितली. पण संजय राऊतला एवढं काय? कधी कंगना राणावतीशी आपण काय शब्द काढलेले आहेत? अहो, या देशाच्या पंतप्रधानाला तुम्ही काही बोलता आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवता. लोक सांगावे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. त्याच्यामुळं हा उद्योग संजय राऊतनं बंद केला पाहिजे. सध्या एकंदरीत तुमच्या त्याच भूमिकेवरती अनेकांनी आपली मतं व्यक्त करायला सुरुवात केली आहेत. काही खासदारांनी भूमिका मांडलेली आहे, विश्व हिंदू परिषदेने सुद्धा तुमचीच भूमिका घेतलेली आहे. काय वाटतंय? नाही, विश्व हिंदू परिषदचे जे काही प्रमुख आहेत ते खूप मोठे आहेत.
खासदार अनिल बोंडेने जी भूमिका मांडली ते खासदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत. मी हा विचार हिंदू मुस्लिम असा न करता देश आणि देशाचे नागरिक हा विचार करतो की आत्ता देश आपला लोकसंख्येच्या प्रचंड वाढत्या लोकसंख्येला तोंड देतो आहे आणि अशा वेळेस सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की लोकसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे. ती एका कोण्या समाजाची, कोण्या घटकेची, कोण्या जातीची जबाबदारी नाही, ही जबाबदारी सगळ्यांची आहे जे या देशात राहतात. म्हणून मी म्हणलं की इथून पुढं कुठलाही सरकारी लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी मतदान करणं आवश्यक आहे. ते मतदान त्यांनी कुणालाही करावं, पण मतदान केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जो लोकसंख्येचा भस्मासूर वाढतो त्याला रोखायचं असेल तर आम्ही आमच्यापासून सुरुवात केली पाहिजे, असं माझं त्यात मत आहे. बऱ्याच मोठ्या लोकांचं याच्यावर एक मत आहे. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की या सवलतीच्या बाबतीत तुम्ही मांडलेली भूमिका योग्य आहे. एखाद दुसऱ्या माणसाला ती भूमिका पटली नसेल, हे माझं दुर्दैव आहे, दुसरं काय. तर होते प्रकाश महाजन. त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.